लोकसभा निवडणुकीला अजून 3 वर्षांपेक्षा जास्त काळ बाकी आहे असं असताना शिवसेनेनं आत्तापासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। एसआयआर प्रशिक्षणाच्या निमित्तानं शिवसेनेनं लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। नागपुरात आज शिवसेनेच्या पूर्व विदर्भस्तरीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। एसआयआर आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी म्हणून या शिबिराचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। दीपक सावंत, आशिष जयस्वाल, कृपाल तुमाने, किरण पांडव, आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे प्रशिक्षण शिबिर आहे। जे काही आमचे नवीन मतदार येणार आहेत 18 वर्षाच्या वरती आहेत त्यांना आम्ही सम्मिलित करून घेणार या यादीमध्ये आणि जे कोणी बोगस मतदार आहे त्यांना बाहेर काढणार। हे इतकं सरळ आहे। प्रत्येक गोष्टीसाठी तयारी करावी लागते, तशी पुढच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी आमच्याकडे 3 वर्ष आहेत, आम्ही तयारी करतोय। बघा 2 पक्ष वेगळे आहेत, इंडिव्हिज्युअलिटी आहे, त्यामुळे ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतोय। आम्हाला जसं आमच्या मुख्य नेत्यांनी आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही आमचं काम करतोय। सगळ्या संघटनेचे आता पुनर्नियोजन केलं जात आहे। येस, पुनर्बांधणी आणि पुनर्नियोजन हे दोन्ही गोष्टी प्रशिक्षण शिबिर आहे आणि यामध्ये लिमिटेड पदाधिकाऱ्यांनाच आम्ही बोलावलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आता सर्व शिवसैनिकांना एसआयआरच्या संदर्भामध्ये आणि डिलिमिटेशन्समध्ये कशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह राहिलो पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वाढवण्याकरता शिवसैनिकांनी कशी तयारी करावी याबद्दल सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार। पक्षाला मजबूत करायचं आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुकीच्या ताकदीने लढायच्या या उद्देशाने अगर प्रायर तयारी ही आमच्या लोकांची आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत व्हायला पाहिजे आणि पक्ष मजबूत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडाका लावलेला आहे की उद्या जाऊन आपला पक्ष कुठेही कमजोर दिसला नाही पाहिजे आणि कुठेही आपला पक्ष कमजोर नाही आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असो या विधानसभा असो सगळ्या आमच्या नियोजन पद्धतीने सगळे संघटना मजबूत व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।